समाजात गावात राहायच्या आधी जंगलात राहायचा वनवास होतो, बरोबर आहे? हा, जंगलामध्ये राहून अगदी जनावरांसारखा जगायचा. पण माणूस हा बुद्धिमान प्राणी होता, त्याला मेंदू काय होता, त्यामुळं त्याला एकच संबंध आपले परकी हा भाग समजायला लागला. आणि जेव्हा जंगली श्वापदांचा जंगली प्राण्यांचा त्याच्यावर हल्ला व्हायचा तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की आता आपण एकोप्यात राहायला पाहिजे, समूहात राहायला पाहिजे. म्हणून एक माणूस वनवन फिरण्यापेक्षा तो कुठेतरी झोपडीसारखं काहीतरी करून राहायला लागला. आणि त्या सुट्टीला मग त्याचे कुटुंब, सुट्टीला माणूस बायको आली, बायकोचं तर माणूस आला, त्यांना पोरं झाली, मग कुटुंब निर्माण झालं. तो कुटुंब कालांतराने ते पुढं लहानाची मोठं झाल्यानंतर त्यांच्या विरोधात त्यांना सापडला. आणि मग दुसरा कुटुंब तयार झाला मुलाचा, झाला की नाही? अशा पद्धतीनं कुटुंब आणि कुटुंब मिळून गाव तयार झाला. गाव तयार झाला ठीक आहे पर्यंत. आता फक्त जंगलातलं फळांना फुलांना खाणं, प्राणी मारून खाणं आणि जगणं असं सुरू होतं, होतं की नाही? पण हे जगत असताना त्याच्यावरती संस्कार कसे जगा पाहिजे, एकमेकांसाठी कसं आपण गुंतून राहायला पाहिजे, एकमेकांसाठी कसं धावून राहायला पाहिजे, अशी नीतिमत्ता समजायला लागली माणसाला. आणि त्याच्यामुळं या गावामध्ये मग ते सुरक्षितरित्या सहसंबंध जोपासायला लागले. आणि मग गावाच्या गाव विकसित झाले. आपलं गाव कसं झालं पाहिजे हे ठरवलं त्यांनी. आणि मग सर्व मिळून त्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी राबायला लागली. आणि सुंदर आज मी तुमच्या गावाचं दिसतो आहे की कालांतरानं पिढ्या माणसानं घेतलेल्या परिश्रमाचं फळ आहे की नाही? आता इथपर्यंत ठीक झालं, खाण्यापिण्यात ठीक होती गोष्टी आहे की नाही? पण या माणसाच्या तर प्रगती व्हायला पाहिजे. जंगलात असताना कपडे लावत नव्हता, केळीचे पानं कोणते पानं गुंडाळा शेळी आली खाऊन टाकली, झोपून असताना आपण आहे की नाही? कपडे लावणे काही फायदा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कपड्याला शोध लागला, कपडे चांगले चांगले कपडे आले. आता झोपडी काही पक्की होती का? नाही. त्याच्यानंतर पक्क्या मातीचं घर त्याला बांधलं त्याच्यावरती कवरे टाकले, म्हणजे पाण्यापासून, हिवाळ्यापासून, उन्हाळ्यापासून संरक्षण व्हायला लागलं संरक्षण व्हायला. आता एवढ्याच या मूलभूत गरजा नव्हत्या, अन्न वस्त्र निवारा या गोष्टी झाल्या. पण त्याच्यानंतर मात्र जन्माला आलेल्या बाळाला पुन्हा असं शिकवायचं काय? तू जंगलात जाऊन राहील, मग शिकल खायचं कसा, शिकार कशी करायची, याच गोष्टी करत राहायचे काय? मग त्याला शिकवायचं पहिल्यांदा. ज्या गोष्टी आयुष्यभर शिकणार नाही तो 1-2 वर्षामध्ये शिकून टाकायचा, शिकायचा. यासाठी मग असा एखादा वयस्कर माणूस किंवा असा एखादा ऋषीमुनी या मुलांना शिकवायचं काम करायचं, मग तो शिकायचा आहे. अशा पद्धतीनं मग लिखाणाला अस्तित्वात आलं. सांगितलेल्या गोष्टी ठीक आहे, आता सांगितलं कारण तुम्ही ऐकल्या निघून गेली, पण ती पक्की होती काय? नाही. मग लिखाणाला आल्यामुळं त्या आजपर्यंत घेतलेल्या अनुभवाची शिदोरी पिढ्या चालवण्यासाठी साहित्य निर्माण झालं. काय निर्माण झालं? लिखाण शिकला माणूस, पण त्या लिखाणाचा फायदा तुम्हाला चांगल्यासाठी वाईटसाठी. चांगलं लिहिता येते, वाईट लिहिता येते. तुम्ही बरोबर चिठ्ठ्याचा पाट्या लिहिताना सगळे भांडणं होती म्हणजे का नाही? त्या झाडावर करून दिसला होता एक दिवस, करून दिसला होता. हा शिक्षणाचा तो उपयोग झाला, शिक्षणाचा. तो शिक्षण चांगल्यासाठी कसं करायचं यासाठी मग हळूहळू या गुरुकुलांचं रूपांतर शाळांमध्ये झालं. आणि तुम्हाला चांगलं शिक्षण द्यायचं शास्त्राला, म्हणजे शास्त्राला म्हणण्यापेक्षा आपण तयार केलेले राजे, आपण तयार केलेली राजेशाही, त्यालाच आपण शासन असं म्हणतो. त्यांनी ठरवलं की आता प्रत्येक शाळेमध्ये तुमचं शिक्षण द्यायला पाहिजे. प्रगती झाली विज्ञानाला त्या पुस्तकाचं रूपांतर आता मोठ्या मोठ्या साधनांमध्ये झालं. कम्प्युटर आला, तुमच्या शाळेमध्ये तुमच्या हातात मोबाईल आला, त्याचाही चांगला उपयोग झाला पाहिजे ना. संगणकाचा उपयोग चांगल्यासाठी झाला तर चांगला, वाईटासाठी झाला तर मोठा खराब. वाईटासाठी झाला तर मोठा खराब. संगणक किंवा मोबाईल ही वस्तू चांगली आहे, पण ती चांगल्यासाठी वापरली तर. वाईटासाठी वापरण्याचं जरी ठरवलं त्याला कोण रोखता येते का? त्याच्या मनात काय चाललंय ह्या कोण माहिती आहे की नाही? यानं जर मनात आलं की यापूर्वी मेसेज पाठवून देतो मी, चांगला पाठवला तर बेस, नाहीतर
आपणच का नाही. म्हणून ह्या तयार झालेल्या या शोध लागलेल्या साधनांचा उपयोग चांगल्या वाईटासाठी सुद्धा व्हायला लागला. आणि मग माणसातला राक्षस जागा झाला. वाईट काम करत असताना काय करायचं नाही, पण आपल्याला काय बनायचं आहे, माणूस. त्या साधनांचा वापर कसा करायचा, आपल्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, आपल्या प्रगतीसाठी कसा करायचा हे तो शिकला, तो पर्यंत माणूस झाला. आहे की नाही?